कालच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचं इंट्रोडक्शन पाहिलं. म्हणजे सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स कसे असतात, कसं स्ट्रक्चर असतं ते पाहिलं. आज आपण पाहणार आहोत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे एक टाईपचं वाक्य जर दिलं असेल त्याला दुसऱ्या टाईप्समध्ये कसं चेंज करायचं. ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्म करणे, चेंज करणे. ओके, तर पहिलं वाक्य आपण पाहूया. फर्स्ट, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स. तुम्ही पाहू शकता हे सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आहे, है ना. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार कंपाऊंड सेंटेन्स कसं असतं, ज्याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉजेस असतात. दोन प्रिन्सिपल क्लॉजेस असतात. हा एक प्रिन्सिपल क्लॉज, हा दुसरा प्रिन्सिपल क्लॉज, आणि हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड. प्रिन्सिपल क्लॉज याचा अर्थ पूर्ण आहे. पहा, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अर्थपूर्ण लागतो. पुट अवे हिज बुक्स, इथे ही असतोच, ही लिहत नाहीत बऱ्याचदा. जर सारखा सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट पुढच्या क्लॉजमध्ये लिहत नाही, पण तो तिथे आहेच. म्हणजे हा क्लॉज ही पुट अवे हिज बुक्स असाच आहे. तर ही पुट अवे हिज बुक्स जर वेगळं करतो म्हटलं तर त्याचं सिंपल सेंटेन्स होतं, म्हणजेच याचा अर्थ पण पूर्ण लागतो. हा पण अर्थपूर्ण, हा सुद्धा अर्थपूर्ण. म्हणजेच हा प्रिन्सिपल क्लॉज, हा सुद्धा प्रिन्सिपल क्लॉज यांना जॉईन केला आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड. तर पहिलं सेंटेन्स आपण पाहूया. जर कंपाऊंड सेंटेन्स अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जॉईन केलं जर असेल तर त्याला सिंपल आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये चेंज कसं करायचं. तर पहिलं सेंटेन्स पहा. अँड च्या अलीकडचा हा क्लॉज, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज. जर कंपाऊंड सेंटेन्स अँड जॉईन केलं असेल तर पहिल्या क्लॉजचा जो फायनाइट वर्ब आहे त्याला आयएनजी फॉर्ममध्ये चेंज करायचं. फिनिश्ड आहे, याचं फिनिशिंग केलं. फिनिश्ड याला आयएनजी लावला. हा पास्ट टेन्स आहे. आयएनजी फॉर्म जर करायचा असेल तर कधीही मूळ क्रियापद, द बेस फॉर्म असतो त्याला आयएनजी लावत असतो. याचा बेस फॉर्म आहे फिनिश. ओके, हा बेस फॉर्म आहे, याला आपण आयएनजी लावला, केला फिनिशिंग. फिनिशिंग हिज एक्सरसाइज. आता हे फिनिशिंग नॉन फायनाइट झालं, फायनाइट वर्ब राहिला नाही. नॉन फायनाइट असल्यामुळे हा सब्जेक्ट आपण इथं ठेवत नाही. फिनिशिंग हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक झालं सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे फक्त एक फायनाइट वर्ब. तुम्ही याच्यात पहा, हे नॉन फायनाइट वर्ब आहे, हा वर्ब नाही, फक्त हाच एक वर्ब आलाय, हा पुट, एवढाच एक फायनाइट वर्ब आहे. एक फायनाइट वर्ब म्हणजे हे झालं सिंपल सेंटेन्स. कशी पद्धत, जर कंपाऊंड सेंटेन्स अँडनी जॉईन केलं असेल तर अँडच्या अलीकडचा जो क्लॉज आहे त्याच्या वर्बला, फायनाइट वर्बला आयएनजी फॉर्ममध्ये चेंज करून टाकायचं. झालं फिनिशिंग हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. ओके, हे झालं सिंपल सेंटेन्स. ठीक आहे. फिनिशिंग म्हणजेच काय, आफ्टर फिनिशिंग. म्हणजे तुम्ही इथे आफ्टर फिनिशिंग असं लिहिलं तरीही चालेल. आफ्टर हा अंडरस्टूड असतो त्याच्यामुळे आपण इथे लिहत नाही, बस एवढंच. म्हणजे इथे आफ्टर जर लिहिलं तरी चालेल. याला दुसऱ्या पद्धतीने पण लिहिता येते. फॉर एक्झाम्पल, हा परफेक्ट पार्टिसिपल, हॅविंग फिनिश्ड. हॅविंग फिनिशिंगच्या ठिकाणी हॅविंग फिनिश्ड म्हणजे फिनिश केल्यानंतर. ओके, याला परफेक्ट पार्टिसिपल म्हणतात. शेवटी आहे पार्टिसिपलचा. याला ईडी वगैरे लागलेला दिसतो, पण हा थर्ड फॉर्म आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आहे, त्याच्या अलीकडे आयएनजी फॉर्म आहे. हा पार्टिसिपल आहे, परफेक्ट पार्टिसिपल म्हणतात, म्हणजे फायनाइट वर्ब नाही. तुम्ही असं पण लिहू शकता, हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. सगळं झालं. ही पद्धत झाली सिंपल बनवायचं. कंपाऊंड सेंटेन्स जर अँडनी जॉईन केलं असेल तरच असं करायचं. बरं, जर अँडचं अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर वापरलं असेल, त्याला जर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये चेंज करायचं असेल कंपाऊंड सेंटेन्सला, तर काय करायचं पहा. पहिली ॲक्शन आहे ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज, दुसरी ॲक्शन आहे ही पुट अवे हिज बुक्स. तर जी पहिली ॲक्शन आहे म्हणजे हा जो पहिला क्लॉज आहे, पहिल्या ॲक्शनवाला जो क्लॉज आहे, या क्लॉजच्या आधी लावायचं व्हेन. कधी कधी ॲज सुद्धा लागतो. जेव्हा तेव्हा असा जर सेन्स येत असेल तर व्हेन लावायचं, पण ज्या अर्थी त्या अर्थी असं जर सेन्स येत असेल तर ॲज.
ठीक. मग ही फिनिश्ड एक्सरसाइज बुक याच्या आधीने काय लावलं मी वेन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वेन ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज. आता हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला त्याच्यामुळे अँडला काढून टाकला आपण कॉमा ही पुट अवे हिज बुक्स. दोन क्लॉजेसला डिस्टिंग्विश करण्यासाठी कॉमा टाकायचा दोन मध्ये. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. हा व्हेन ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज बुक हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हा उरलेला हा झाला प्रिन्सिपल क्लॉज. एक प्रिन्सिपल क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. कोणतं सेंटेन्स झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सोपं. ठीक. पुन्हा एकदा जर अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी बनलेलं कंपाऊंड सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सच्या पहिल्या क्लॉजच्या अलीकडे लावायचं व्हेन. कधी कधी ॲज पण लागतो. व्हेन ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँसरला जाईल इथे कॉमा ही पुट अवे हिज बुक्स. इथे हा ही लागेल. इथे ही लिहिलेला नाही. इथे ही न लिहून चालणार नाही. लिहावाच लागेल. का बरं? कारण इथे दोनही प्रिन्सिपल क्लॉजेस असल्यामुळे दोघांची व्हॅल्यू सारखी त्याच्यामुळे ते चालतं. पण इथे एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे एक मात्र मेन क्लॉज आहे. म्हणून ह्या दोनही वेगवेगळ्या क्लॉजेसचा सब्जेक्ट जरी एक असेल तरी तो लिहावा लागतो. इथेही लिहावाच लागतो. आपल्याला असं नाही म्हणता येणार की वेन ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज पुट अवे हिज बुक्स. नाही, ही पुट अवे हिज बुक्स असंच लिहावं लागेल. सो दिस इज द वे यू कॅन चेंज अ कंपाऊंड सेंटेन्स connected by and into a complex sentence. Okay, right. Now just हा and नी जॉईन केलेला कंपाऊंड सेंटेन्स होता. आता जर कंपाऊंड सेंटेन्स बट या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी जॉईन केलं असेल तर काय करायचं? अँडचा असेल आणि बटचा असेल सारखा नाही म्हणून पद्धत बदलेल थोडीशी. एक एक्झाम्पल बघूया. ही वर्क हार्ड बट कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स. He worked hard, okay, but could not fulfill family needs. But coordinating conjunction आहे. याचं कसं काम आहे? But coordinating conjunction दोन जे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स असतात ना त्याला जॉईन करतं. त्यांनी खूप अभ्यास केला पण चांगले मार्क्स नाही मिळाले. आता खूप अभ्यास केला तर चांगले मार्क्स मिळायला पाहिजे होते. नाही झालं तसं. बट ओके ही स्टडीड व्हेरी हार्ड बट कुडंट सेक्युअर नाईस मार्क्स. बट दोन contradictory statements. He was given the best treatment but he couldn't be survived. त्याला बेस्ट ट्रीटमेंट मिळाली पण त्याला सर्वाइव्ह नाही करता. बेस्ट ट्रीटमेंट मिळाली तर सर्वाइव्ह व्हायला पाहिजे होतं. नाही. मग बट टू कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्सला जर जॉईन करायचं असेल तर बट लावतात. कळलं? म्हणून अँड काय करतो? अँड पहिली ॲक्शन त्याच्यानंतर दुसरी ॲक्शन त्याच्यानंतर तिसरी ॲक्शन असं जर जॉईन करायचं असेल तर अँडचं काम आहे. पण दोन कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट जर असतील त्याला जॉईन करायसाठी मात्र बट वापरतो. पहा इथे ही वर्क हार्ड बट कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स. अपोजिट म्हणून बट. आता याला जर सिंपल करायचं असेल तर तसंच केलंय जसं इथं केलंय तसं, फक्त थोडासा फरक. बटच्या अलीकडचा जो मेन वर्ब आहे हा फायनाइट वर्क याला आपण केलं चेंज वर्किंग मध्ये. पण नुसतं याच्यासारखं जर वर्किंग हार्ड ही कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स असं जर म्हटलं असतं तर बटचा सेन्स गायब झाला असता. म्हणून आपल्याला थोड्या ॲडिशन्स कराव्या लागल्या. तर ते याचा सेन्स मेंटेन करायसाठी आपण काय केलं, हा जो वर्ब आहे याच्या अलीकडे आपण लावलं इन स्पाइट ऑफ. इन स्पाइट ऑफ याच्या ठिकाणी डिस्पाइट लिहिलं तरी चालतं. मात्र डिस्पाइट लिहायचं असेल तर डिस्पाइट नंतर ऑफ येत नाही. डिस्पाइट असं डिस्पाइट हिज वर्किंग, इन स्पाइट ऑफ हिज वर्किंग. डिस्पाइटच्या ऐवजी आपण बिसाइड्स लिहिलं तरही चालतं. बिसाइड्स, बिसाइड नाही, बिसाइड्स. बिसाइड आणि बिसाइड्समध्ये फरक आहे. आपल्याला बिसाइड्स पाहिजे. बिसाइड्स इज वर्किंग हार्ड हे कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स असं लिहिलं तरी चालतं. हे तीनही जे आहेत ना हे तीनही ह्या बटचा सेन्स कॅरी करतात. त्याच्यामुळे आपल्याला यानी सुरुवात करायची आहे. हे झाल्यानंतर काय करायचं, हा जो सब्जेक्ट आहे त्याचा पॉझेसिव्ह फॉर्म आपण तयार केला पाहिजे. पॉझेसिव्ह फॉर्म, हीचं हिज, आयचं माय, शीचं हर, हे पॉझेसिव्ह फॉर्म्स आहेत. म्हणून याचा पॉझेसिव्ह फॉर्म म्हणून आता मग वर्कला लिहिला आय एन जी, वर्किंग,
आता काय झालं, इन स्पाइट ऑफ हिज वर्किंग हार्ड, बट चालला जाईल कॉमा, ही कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स. फरक कळला अँड मधला आणि बट मधला. ओके, आपण वर्कला आयएनजी फॉर्म मध्ये चेंज केलं, मात्र सुरुवात कशी केली, इन स्पाइट ऑफ ने. त्याच्यानंतर सब्जेक्टचं पॉझिटिव्ह फॉर्म लिहिला, नंतर लिहिलं मग वर्कला आयएनजी. आता झालं हे सिंपल सेंटेन्स. पहा, वर्किंग आहे शेवटी, आयएनजी फॉर्म आहे. ओके, आणि इकडे एकच वर्क तयार राहिलं फक्त, कुड नॉट फुलफिल. हे फक्त एकच वर्क फायनाइट वर्ब आहे, म्हणून हे झालं सिंपल सेंटेन्स. कळलं, बटचं कोऑर्डिनेटिंग कंजेशन बट हे जर घेऊन कंपाऊंड सेंटेन्स असेल तर त्याला सिंपल अशा पद्धतीने करायचं. जर या सेंटेन्सला कॉम्प्लेक्स करायचं असेल तर काय करायचं, म्हणजे जे कंपाऊंड सेंटेन्स बटनी जॉईन केलं असेल त्याला आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं आहे. तर काय करायचं, व्हेरी सिंपल, बट काढून टाकायचं आणि आधीचा जो क्लॉज आहे त्याच्या अलीकडे लावायचं दो. काय लावायचं आहे, दो. झालं, बट निघून गेला, त्याच्या ठिकाणी कॉमा येऊन जाईल. इथे त्याचा सब्जेक्ट घेऊन येऊ आपण, म्हणजे काय होईल, दो ही वर्क हार्ड. ओके, या क्लॉजच्या रिप्लेसला आपण दो ही वर्क हार्ड, क्लॉज संपतोय म्हणून आपण त्याला डिस्टिंग्विश करायसाठी कॉमा, याचा सब्जेक्ट घेऊन आलो, ही कुड नॉट फुलफिल. आहे ना वरती असंच, ही कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स. झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजेच जर बटचं कंपाऊंड सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असेल तर जो आधीचा क्लॉज आहे त्याच्या अलीकडे लावायचं दो. दो ही वर्क हार्ड, ही कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स. ओके, हा दो, या दोच्या ऐवजी तुम्ही अल्दो वापरला तरी चालेल. अल्दो, या दोघांचं मिनिंग जवळपास सारखंच असतं. अल्दो ही वर्क हार्ड, ही कुड नॉट फुलफिल फॅमिली नीड्स. तुम्ही असं कॉम्प्लेक्स केलं त्याचं तरीही चालेल. ठीक आहे, जर बटचे कंपाऊंड असेल तर त्याचं सिंपल असं करायचं आणि कॉम्प्लेक्स कसं करायचं कळलेलं आहे. ओके, आपण समोर जाऊया. थर्ड टाइप ऑफ कंपाऊंड सेंटेन्स, वॉक फास्ट और यू विल मिस द ट्रेन. वॉक फास्ट और म्हणजेच अदरवाइज, नाहीतर वॉक फास्ट और यू विल मिस द ट्रेन. काय झालंय, हा और निगेटिव्ह फोर्स घेऊन आलाय, असं कर नाहीतर असं होईल. हा निगेटिव्ह फोर्स आहे ऑरचा, म्हणून हा निगेटिव्ह फोर्स आपल्याला मेंटेन करायसाठी काय करायचं, सिंपल मध्ये सिंपल जर करायचं असेल तसंच ऑरच्या अलीकडचा हा जो वर्ब आहे याला आपण केला आयएनजी फॉर्म मध्ये चेंज, वॉकिंग. त्याच्या अलीकडे बाय, निगेटिव्ह फोर्स मेंटेन करायसाठी नॉट. बाय नॉट वॉकिंग फास्ट यू विल मिस द ट्रेन. है ना, जर फास्ट चालत नाहीस यू विल मिस द ट्रेन. ओके, सेम, फास्ट चालू अदरवाइज यू विल मिस द ट्रेन. सेम सेन्स हा सिंपल सेंटेन्स सुद्धा कॅरी करतो. राईट, काय केलं, झालं सिंपल सेंटेन्स. आयएनजी फॉर्म, फक्त एकच वर्ब शिल्लक राहिलाय, हा फायनाइट वर्ब म्हणजे सिंपल सेंटेन्स. एक फायनाइट वर्ब, वन फायनाइट वर्ब. बाय नॉट वॉकिंग फास्ट यू विल मिस द ट्रेन. ओके, जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं असेल तर याचा फोर्स हा कंडिशनल सेंटेन्सचा फोर्स आहे. कंडिशनल सेंटेन्स ना, कंडिशन दर्शवणारा, अट दर्शवणारा सेंटेन्स, जे इफ अनलेसचा वापर करून आपण करत असतो. म्हणून वॉक फास्ट याला आपल्याला कंडिशनल लावायचं आहे इफ. कंडिशनल, कंडिशनरने, कंडिशनर केसांना लावतात, कंडिशनल इफ हा इथं लावायचा. इफ यू डू नॉट वॉक फास्ट, हा निगेटिव्ह फोर्स आपण मेंटेन केला, नॉट मी. इफ यू, बरं हा यू तर इथे कुठे नव्हता, हा यू कुठून आणला मी. पहा, वाक्य कोणतं होतं, वॉक फास्ट, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे माहिती आहे, आज्ञार्थी वाक्य. आणि कुठल्याही इम्परेटिव्ह सेंटेन्सचा सब्जेक्ट हा यू असतो. समजा म्हटलं स्टँडअप, टीचर म्हणतोय स्टुडंटला स्टँडअप, कोण स्टँडअप, यू स्टँडअप. ओके, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, और प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. कोणाला म्हटलंय, समोरच्याला, यू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. या इम्परेटिव्ह सेंटेन्सचा सब्जेक्ट हा कधीही यू हाच असतो, जो इथे ऑब्व्हियसली लिहिला नाही, मात्र इथं ऑब्व्हियसली लागेल. असं नाही लिहितात इफ वॉक फास्ट, असं नाही म्हणता येणार. इफ नंतर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट मस्ट आहे, म्हणून हा सब्जेक्ट जो होता यू, हा यू आपल्याला इथे घ्यावा लागला. इफ यू डू नॉट वॉक फास्ट, याला निगेटिव्ह केलं.
इफ यू डू नॉट वॉक फास्ट यू विल मिस द ट्रेन. ओके, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, हा झाला मेन क्लॉज. एक मेन क्लॉज, एक सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणून हे झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ऑलराईट, अशा पद्धतीनं आपण कंपाऊंड सेंटेन्स जर दिलेलं असेल त्याचा सिंपल आणि कॉम्प्लेक्स अशा पद्धतीने करू शकतो. लक्षात ठेवायचं कधीही मुख्यत्वे आपल्या ॲज लॉंग एज वी आर इन 12th स्टँडर्ड. ओके, याच्यानंतर ॲडव्हान्स्ड व्हर्जन्स तुम्हाला मिळतील. काही हे 3 कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स तुम्हाला दिसतात अँड, बट, ऑर. तर याचे वेगळ्या पद्धतीने पण अँड म्हणजेच काय ॲज वेल ॲज, ऑर म्हणजेच काय आयदर ऑर्मड की नाहीतर नॉर्मल. अँडच्या ऐवजी आपण नॉट ओनली बट ऑल्सो पण लिहू शकतो. ओके, हे त्याचे दुसरे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचे फॉर्म्स आहे. पण आपण सध्या बेसिकली याचाच विचार करायचा, सध्या 3 याचाच. जर कंपाऊंड सेंटेन्स अँडनी जॉईन केलं तर सिंपल आणि कॉम्प्लेक्स कसं करायचं, जर कंपाऊंड सेंटेन्स बटनी जॉईन केलं तर त्याचं सिंपल आणि कॉम्प्लेक्स कसं चेंज करायचं, आणि जर कंपाऊंड सेंटेन्स ऑरनी जॉईन केलं तर त्याचं सिंपल आणि कॉम्प्लेक्स कसं करायचं. हां, इथे इफ यू डू नॉट वॉक फास्ट, जर आपण इफ इथे वापरू शकतो ना, तर याचा अर्थ आपण इथे अनलेस सुद्धा वापरू शकतो. अनलेस काय आहे, इफचा निगेटिव्ह फॉर्म. अनलेस म्हणजेच इफ प्लस नॉट. म्हणजेच आपण इफ आणि नॉट जर तिथलं काढून टाकलं तर अनलेसचा सेन्स मेंटेन होतो. म्हणजे ह्याला कसं लिहिता येईल पुन्हा, अनलेस यू वॉक फास्ट, अनलेस यू वॉक फास्ट, कॉमा यू विल मिस द ट्रेन. म्हणजे अनलेस सुद्धा वापरू शकतो आणि इफ सुद्धा वापरू शकतो. आपल्याला कॉम्प्लेक्स करायचं, ही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, ही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. ओके, तर हे होतं कंपाऊंड सेंटेन्स जर दिलं असेल तर त्याला सिंपल आणि कॉम्प्लेक्स कसं करायचं. मला असं वाटतं आयडिया बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल. जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता. ओके, कुठलाही प्रॉब्लेम असेल ह्याच्या ऐवजी. तर आता कुठलं सिंपल जर दिलं असेल त्याला कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्समध्ये कसं चेंज करायचं, किंवा कॉम्प्लेक्स जर दिलं असेल तर त्याचा सिंपल आणि कंपाऊंड कसं करायचं. आता आपल्याला एक जर प्रकार माहिती झाला ना तर हे दुसरे प्रकार माहितीच होतात ना. जर सिंपल सेंटेन्स हे असं आलं असेल फिनिशिंग एक्सरसाइज, 100% आपल्याला त्याला कंपाऊंड करायचं असेल तर अँडी जॉईन करू आपण. जर तुम्हाला इन्स्पाइट ऑफ, डिस्पाइट किंवा डिसाइड सारखं सिंपल सेंटेन्स सुरू होताना दिसत असेल तर तुम्ही विचार करावा बटनी त्याला जॉईन करायचा. जर तुमचं सेंटेन्स इफ किंवा अनलेसनी स्टार्ट होताना दिसत असेल तर तुम्ही विचार करायला पाहिजे की ती कंपाऊंड सेंटेन्स आपण ऑरनी जॉईन करू शकतो. ओके, पुन्हा अँड, बट, ऑरनी कुठले सिंपल सेंटेन्सेस आपण कंपाऊंडमध्ये चेंज करू शकतो हे जर कळत असेल तर त्याचं कॉम्प्लेक्स कसं करायचं हे पण कळू शकेल आपल्याला. ठीक आहे, थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला याचं एक्सचेंज, याचा ट्रान्सफॉर्मेशन कसं करता येईल हे तुम्हाला जरूर कळेल. ठीक आहे, सो मला असं वाटतं की आयडिया बऱ्यापैकी क्लिअर झालेली असेल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. याचा अजून समोरचा भाग आपण पुढच्या सेशनमध्ये पाहू. ओके, वी विल मीट सून.